मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी येत्या 29 तारखेला मुंबईत आंदोलन करणार आहे। या आंदोलनाला ओबीसी संघटनेने तीव्र विरोध केलाय। मनोज जरांगे यांचं मुंबईत येऊन दंगली घडवण्याचा डाव आहे। हा डाव ओबीसी संघटना हाणून पाडतील असं ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी म्हटलेलं आहे। तर या संदर्भात मंगेश ससाणे यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पाहूयात। समेत या सगळ्या विषय बोलण्यासाठी ॲडव्होकेट मंगेश ससाणे आहेत। मंगेशजी, मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन आहे 29 तारखेला मुंबई इथं, आणि या सगळ्या आंदोलनाला तुम्ही विरोध केलात। काय विरोध आहे तुमचा नेमका यासाठी? नाही, सर्वप्रथम हा मनोज जरांगे 9 वेळा उपोषण करून सोडून गेलेला माणूस, नक्की त्याची मागणी काय हेच आम्हाला समजत नाहीये। ओबीसी मधनं आरक्षण घेणार म्हणजे नक्की काय? 10% SC-BC आरक्षण म्हणजे काय? ते ओबीसीचंच आरक्षण एक वेगळा प्रवर्ग करून दिलेला आहे। त्याच्यानंतर हेच जरांगे स्वतः म्हणतात ते की 90% आमचा समाज ओबीसी मध्ये घुसलेला आहे। मग आता अजून काय पाहिजे? त्यानंतर EWSचे पण दाखले बऱ्याच जणांकडे, 3 वेगवेगळ्या प्रकरणामधून 3 वेगवेगळ्या प्रवर्गामधून हा लाभ मिळतोय। तर अजून कुठल्या ओबीसीतनं तुम्हाला नक्की करायचं काय? गणेशोत्सवाच्या काळामध्ये मुंबईचा ऐतिहासिक गणेशोत्सव आहे, याच्यामध्ये अशी काहीतरी झुंडशाही करायची, तिथं गर्दी करायची, तिथं लोकांना बोलवायचं, 2 समाजामध्ये वितुष्ट निर्माण करायचं आणि मुंबईमध्ये दंगली घडवायच्या आणि कुठल्या तरी सरकारला अडचणीत आणायचं, हा प्रकार थेट आरोप आहे म्हणून जरांगे दंगली घडवणार आहेत। 100%। मनोज जरांगेची सुरुवातच दंगलीतनं झालेली ना। जर गोरगरीब ओबीसींच्या पोटावर लात आणि ताटात माती कालवण्यासाठी जर जरांगे येत असेल, एवढं सगळं मिळून सुद्धा, तर आम्ही तेवढ्याच ताकदीचं आंदोलन करू। राज्य सरकारने जरांगेच्या ज्या काही ह्या बेकायदेशीर मागण्या आहेत त्यांना स्पष्टपणे सांगावं, तुमचं वेगळं 10% आरक्षण दिले ते स्वीकारा। आपण पाहिलं की या ठिकाणी ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांनी थेट आरोप केलाय की जे 29 तारखेला मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील आंदोलन करणार आहेत, हे बेकायदेशीर आणि मनोज जरांगे पाटील यांना त्या ठिकाणी दंगली घडवायची आहेत, असा गंभीर जो आरोप आहे तो या ठिकाणी ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांनी केलेला आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।